अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये ज्यांच्यावरती आरोप केले गेलेले आहेत ती सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांचा पाय आता पुरता अडचणीत आलाय असं म्हणावं लागेल। कारण या प्रकरणामध्ये चक्क उज्ज्वल निकम यांची एंट्री झालेली आहे। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात येण्याची घोषणा जी आहे ती आता करण्यात आली आहे। त्यामुळे या प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागणार आहे आणि या प्रकरणाची चर्चा जी देशात रंगत होती त्यामध्ये आता हा आणखी एक महत्त्वाचा ट्विस्ट आणि महत्त्वाचं वळण म्हणावं लागेल। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनीही मिळून केतन अग्रवाल याला लोहगडावरून ढकलून दिलं आणि त्याची हत्या केली। या हत्येच्या नंतर सुरुवातीला हा अपघात वाटत होता, नंतर हत्या असल्याचं स्पष्ट झालं। दोघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे। दोघांचे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची चौकशी सुद्धा सुरू आहे। दोघांच्या कुटुंबियांचे जबाब घेतले जात आहेत आणि हे सगळं सुरू असतानाच ज्या कुटुंबाने स्वतःचा करता धरता मुलगा गमावलेला आहे त्याच अग्रवाल कुटुंबाने मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली। मुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावरती होते, त्याच वेळेस पुण्यातल्याच एका कार्यक्रमासाठी ज्यावेळेस मुख्यमंत्री हजर झालेले होते तत्पूर्वीच या अग्रवाल कुटुंबाने थेटपणे जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांना एक निवेदन सादर केलं आणि या निवेदनामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या प्रकरणाची एकंदरीत संवेदनशीलता पाहता हे प्रकरण फास्ट ट्रॅक वरती चालवलं जावं। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी। मुख्यमंत्र्यांनी हे पत्र स्वीकारलं, निवेदन स्वीकारलं आणि त्यानंतर अवघ्या अर्ध्या एक तासामध्येच मुख्यमंत्री कार्यालयाकडून म्हणजेच सीएमओ ज्याला आपण म्हणतो, सीएमओ ऑफिस ज्याला आपण म्हणतो, त्याच ऑफिसकडून आता एक अधिकृतपणे पोस्ट करण्यात आलेली आहे। ज्या पोस्टमध्ये असं जाहीर केलं गेलंय की जी काही मागणी अग्रवाल कुटुंबाने केलेली होती त्या सगळ्या मागण्या आता मान्य झालेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी खुद्द या मागण्या मान्य केल्यात। महत्त्वाची मागणी म्हणजे फास्ट ट्रॅक वरती प्रकरण चालवायचं, ती सुद्धा मान्य केली आहे। तर दुसरीकडे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा ही जी मागणी होती ती सुद्धा मागणी मान्य करण्यात आलेली आहे। खुद्द उज्ज्वल निकम यांनी सुद्धा ही केस स्वीकारण्यासाठी किंवा सरकारी वकील म्हणून यामध्ये काम करण्यासाठी त्यांनी सुद्धा संमती दर्शवल्याचं सुद्धा या पोस्टमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे लवकरच आता या प्रकरणामध्ये थेटपणे उज्ज्वल निकम यांची एंट्री होणार आहे। पण या सगळ्यामध्ये बघण्याची गोष्ट ही असणार आहे की आतापर्यंत उज्ज्वल निकम यांना अनेक हाय प्रोफाईल केसेसवरती त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी होत असते आणि अनेकदा तशा पद्धतीची नियुक्ती ही सरकारच्या वतीने केलीही जाते। पण बऱ्याच प्रकरणांमध्ये उज्ज्वल निकम यांना स्वतःला प्रत्येक केससाठी तितका वेळ देता येत नाही, कारण उज्ज्वल निकम आता जर आपण पाहिलं तर त्यांच्याकडे मुळातच केसेस खूप जास्त आहेत। अनेक महत्त्वाच्या मोठ्या हाय प्रोफाईल केसेसवरती ते सरकारी वकील म्हणून काम पाहतात, तर दुसरीकडे ते सध्या खासदार सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांना राजकीय कामं सुद्धा आहेत। असं सगळंच असताना उज्ज्वल निकम यांची एंट्री झाली ही आनंदाची गोष्ट असली तरी सुद्धा उज्ज्वल निकम यांना या केसवरती देण्यासाठी तेवढा वेळ मिळणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण अशी अनेक महत्त्वाची मोठी प्रकरणं सुद्धा आहेत ज्यामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती तर झालेली आहे पण त्या केसवरती काम करण्यासाठी फारसा वेळ हा त्यांना मिळत नाही, कारण ऑलरेडीच ते सरकारी वकील म्हणून खूप साऱ्या केसेसवरती एकाच वेळी काम करतात। त्यामुळे या प्रकरणामध्ये तशा पद्धतीने कुठलंही दुर्लक्ष होऊ नये हीच अपेक्षा आता कुटुंबियांकडून सुद्धा वर्तवली जाते, मागणी केली जाते। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही सत्य असेल ते लवकरात लवकर समोर यावं यासाठीच फास्ट ट्रॅक वरती ही सगळी खटला जो आहे तो घेण्याची मागणी करण्यात आलेली होती, ती सुद्धा मागणी मान्य झाली आहे। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये या केसमध्ये अनेक महत्त्वाचे ट्विस्ट येऊ शकतात। सरकारचं सुद्धा आता या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष आहे, त्यामुळे आणखी या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारच्या वतीने नेमकं काय काय भूमिका बजावल्या जातात आणि या प्रकरणामध्ये अग्रवाल कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार वेगळ्या पद्धतीने नेमकं काय काय भूमिका घेत आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।